खुसखुशीत आणि जिलबी करणार आहे मस्त. ह्याच्या मी मैदा घेतलेला आहे 1 वाटी, दही टाकलेले आहे, बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि चांगलं एकजीव करून मळून 10 मिनटं भिजून ठेवलेले आहे. आणि नंतर पाक करणार आहे. पाकासाठी 1 फुलपत्रभर मी साखर घेतली, तेवढंच मी पाणी घेणार आहे. एवढंच पाणी, एवढीच साखर घेतलेली. आता मी पाक करणार आहे. पहिल्यांदी पाक करण्यासाठी मी गॅस पेटवते. गॅस पेटवल्यानंतर त्याच्यात साखर टाकते. साखर टाकल्यानंतर पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. लई हे नाही करायचं, कडक पाक नाही असं नाही करायचा, फक्त चिकट पाक होईल असं करायचं आहे, जेणेकरून आपली जिलबी चांगली होईल पाकात टाकायला. इकडे आपण गॅसवर आपण हे करणार आहे, तेल तापायला ठेवणार आहे कढईमध्ये, जेणेकरून आपलं तेल पाक हुसतं तेल तापून जाईल. जिलबीसाठी तेल घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला परत तेल ते कामाला पण येतं. मग आता हे आपण जिलबीसाठी तेल तापत ठेवलेले, तेल गरम झाले की याच्यात आपण जिलबी करणार आहे. कलर टाकणार आहे थोडासा जिलबीचा, जेणेकरून पाक छान जिलबी चांगली होईल. घेतला, 1 कॅरी बॅग घेतली मी, ते गल्लासात कॅरी बॅग टाकते आणि असं करते, म्हणजे आपलं बेटर खाली पडणार नाही आणि जेणेकरून याच्यात आपलं मस्त बेटर राहील. आता हे बेटर मी याच्यात टाकते. असं आपला कोण तयार होईल. मग कोण तयार झालं जिलबी काढायला, इथं तयार झालेला आहे. नव्हतं अशा पाक तयार झालेला आहे आपला छानपैकी. आणि लई हे नाही, फक्त चिपचिपा करायचा आहे फक्त पाक. जिलबी करण्यासाठी असे टोप कापून घ्यायचे. आपलं तेल तापलं का नाही थोडंसं पाहायचं. तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण असं गोल गोल सोडणार आहे. असे गोल गोल तयार झाले, जिलबीचा आकार द्यायचा आणि लगेच झाले की याच्यात टाकून द्यायचे. आपण आपल्याला असे छानपैकी लाल तळून घ्यायचे आहेत. मग नंतर लगेच गरम गरम पाकातच टाकायचे आहेत. त्या पाक गरमच ठेवायचा असतो, म्हणजे जेणेकरून आपल्या जिलबीमध्ये पाक मुरतो तो चांगला. टाकून द्यायचं. हे अशा पाक गरम झालेला आहे, ते पाकामध्ये गरम गरमच टाकायच्या, जेणेकरून ते आपल्या पाकामध्ये चांगल्या मुरतात. पाक शोषून घेतात गरम गरम असल्यामुळं. असं पाकात झालं की 5 मिनिटं राहून द्यायच्या आणि मग काढून घ्यायच्या. घरगुती जिलबी तयार झालेली आहे आणि छान प्रकारची, चवीला पण छान आणि कुरकुरीत झालेली आहे. आत्ता सगळेजण एकदा गरम गरम काढली की मस्त लागते गरम गरम जिलबी. आज आवडली तर लाईक करा आणि सगळ्यांना व्हॉट्सअपवर, फेसबुकवर सगळ्यांना सांगा आणि लाईक करायला सांगा.